श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. अनंत शास्त्र्यांनी अयोध्यानगरीचे स्तवन करून तिला नमस्कार करून ते जे तेथून निघाले ते नैमिषारण्यात गेले. तेथे त्यांनी चक्रतीर्थात स्नान केले. ललिता देवी व व्यासांचे पीठ ही स्थळे पाहिली. दुसऱ्या दिवशी तेथून निघून हरिद्वारला आले. मोक्षदायक सप्तपुरीतील माया नावाचे हेच स्थान. ते हिमालयातून वाहत येणाऱ्या शुद्ध गंगेच्या काठी हे वसले आहे. हे अत्यंत रमणीय आहे. विशेषतः तेथील ब्रह्मघाट हा प्रशस्त व रमणीय आहे. येथे 3 दिवस राहून ठिकठिकाणी करावी लागणारी सर्व कर्मे करून बद्री केदारी जाण्यासाठी ऋषिकेश मार्गे पण पायीच निघाले. पादचारी अनंत शास्त्र्यांनी देवप्रयाग, रुद्रप्रयाग वगैरे पवित्र स्थळी वास करून तीर्थस्नाने करून शंकराचार्यांची पूजा केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी थोडी विश्रांती घेतली व सायंकाळी बद्रीक्षेत्री पोहोचले. ती वेळ सायंकाळच्या पूजेची असल्याने अनंतशास्त्री महाद्वारातच मूर्तीकडे एकटक पाहत उभे राहिले. त्यांचे सर्वांग पुलकित झाले. वाणी प्रेमातिशयाने सद्गदित झाली. नयनात आनंदबाष्प उभे राहिले. बद्री केदारेश्वराची चाललेली सेवा पाहून ते परमसंतुष्ट झाले. साष्टांग दंडवत घालून ते निवासस्थानी परतले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून त्यांनी नारदकुंडात स्नान केले. नित्य आन्हिक आटोपून श्री बद्रीनारायणास महाअभिषेक केला व सहस्त्र तुलसी वाहिल्या. भगवंतासमोर मध्यमंडपात बसून पवमान सूक्त, श्रीमद्भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम आदींचे पारायण केले. अनंतशास्त्र्यांनी त्या दिवशी उपोषण केले. सायंकाळपर्यंत सर्व पर्वतराजी पायाखाली घातली व सर्व सिद्धपुरुषांचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी ब्रह्मकपालाचे ठायी करावे लागणारे पैतृक कर्म, ब्राह्मण संतर्पण वगैरे विधी यथासांग पार पाडले. तिसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून देवदर्शन घेऊन प्रसाद ग्रहण केला व तेथील बैराग्यांच्या तांड्यात मिसळून गंगोत्री, जमनोत्री, मानस सरोवरादी कठीण यात्रा केल्या व सिद्धपुरुषांचे दर्शन घेतले. तेथून केदारेश्वरी पोहोचून केदारेश्वराचे दर्शन घेतले. त्या दर्शनाने ते अतिशय आनंदित झाले. तेथेही त्यांनी स्नान, पूजा, अभिषेक, बिल्वार्चन केले. आवश्यक अशी इतर सर्व कर्मे करून त्यांनी श्री जगद्गुरू भगवत्पादाचार्य शंकराचार्यांच्या कैलासगमन स्थानाचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी तेथून निघून गुप्तकाशी, त्रिगुजी नारायण वगैरे पवित्र क्षेत्रांचे अवलोकन करून ते परत हरिद्वारला आले. तेथून निघून कुरुक्षेत्रादी पवित्र स्थळांचे दर्शन घेऊन ते मथुरेस आले. मथुरा हे श्रीकृष्णाचे निवासस्थान होय. मोक्षप्रद सप्तपुरीतील यादीत मथुरेचा दुसरा क्रमांक आहे. हे अत्यंत रमणीय असून यमुना काठी आहे. यमुनेच्या 24 घाटांपैकी विश्राम घाट विस्तृत असून प्रसिद्ध आहे. कारण कंसवधानंतर परमात्म्याने येथेच विश्रांती घेतली म्हणून त्या घाटास हे नाव पडले. येथे असंख्य कृष्ण मंदिरे आहेत. अनंतशास्त्र्यांनी यमुनेत स्नान करून नित्य आन्हिक आटोपले. मुख्य मंदिराचे दर्शन घेतले व विश्रामघाटावर विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी ते वृंदावनी गेले. लताकुंज व राममंडल स्थान त्यांनी पाहिले. यमुना स्नानाचे महत्त्व पद्मपुराणात फार वर्णिले आहे. यमुनेच्या स्नानाने मानवाचे पातक तर नष्ट होतेच, शिवाय त्याची भक्ती उत्तरोत्तर वाढत जाते. म्हणून तेथे अनंतशास्त्र्यांनी यमुना स्नान करून श्रीमद्भागवतातील श्रीकृष्णलीला प्रधान अशा दशमस्कंदाचे पारायण केले. ब्राह्मण संतर्पण, गंगा समाराधना वगैरे उरकून पुष्कर क्षेत्राला भेट देऊन ते परत काशीस आले. तीर्थयात्रा प्रसंगाने अनेकानेक क्षेत्रस्थ पंडितांशी अनंतशास्त्र्यांनी शास्त्रविषयक चर्चा केली. यावेळी दिसून आलेली अगाध विद्वत्ता, अप्रतिम पांडित्य व असाधारण बुद्धिमत्ता पाहून ते पंडित आश्चर्यचकित झाले. ठिकठिकाणी धन, कनक, वस्त्र आदी दानाने अनंतशास्त्र्यांचा बहुमानही केला गेला. अनंतशास्त्री म्हणजे वैराग्य मूर्ती. त्यांना कशाचीच आसक्ती नव्हती म्हणून तर त्यांनी ते सर्व गोरगरिबांना दान करून देऊन टाकले.
त्यांच्या मनाला खरी रुखरुख जर कोणती असेल तर ती सद्गुरू दर्शनाची व आत्मोद्धाराची होय. इतका देशसंचार करूनही अशा सद्गुरूचे दर्शन झाले नाही म्हणून ते अतिशय खिन्न झाले. तरी पण सद्गुरू दर्शनाखेरीज येथून हलावयाचे नाही असा निर्धार करून ते सद्गुरू शोधार्थ विश्वनाथाच्या सानिध्यातच राहिले. सत्पुरुष, संत, महंत, ज्ञानी लोकांचे माहेरघर असलेल्या काशी क्षेत्रात मनोकामना पूर्ण होईना असे पाहून विश्वेश्वरा, सद्गुरूची लवकर भेट करव अशी प्रार्थना करून एके दिवशी शुद्ध गंगोदकाची कावड भरून घेऊन रामेश्वराचा अभिषेक करावा म्हणून तेथून ते निघाले. असो. साधक हो, परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांना पांडित्याचा अहंकार आपल्याला सोडत नाही. तोच सद्गुरूच्या दर्शनाचा आड येत असावा अशी त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी रामेश्वराच्या प्रवासात मौन धारण केले. त्यांचा हा सद्गुरू शोधाचा प्रवास आपण पुढील भागात देखील बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.